नाव अद्विका विपिन जगताप. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. मी पुण्याला राहते. हा माझा पहिला शिबिर होता. पहिल्या 2-3 दिवस मला इथे करमत नव्हतं. नंतर माझ्या मित्रमैत्रिणी झाल्या. हळूहळू मला इथे मज्जा यायला लागली आणि इथे राहायची सवय सुद्धा झाली. इथले निसर्गरम्य वातावरण खूप छान आहे. मी इथे वेगवेगळे कलागुण आत्मसात केले, जसं की लाठीकाठी, स्विमिंग, योगासन, व्यायाम, हॉर्स रायडिंग आणि स्वतःचे काम स्वतः करणे, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी मी इथे शिकले. इथं खूप छान शिकवतात. आधी घरी माझं कधी अन्न शिल्लक राहायचं ताटात, पण इथं आल्यावर मला एवढी भूक लागायची की मी एक्स्ट्रा घेऊन संपवायचे. आज मला असे वाटत आहे की काही दिवस मी अजून इथं राहावे आणि इथल्या निसर्गाचा आनंद घ्यावा. धन्यवाद. माझे नाव सार्थक गायकवाड. मी वेळ येथून आलो आणि हा माझा दुसरा कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये आम्हाला सर्व काही गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या गोष्टीपासून आम्ही कित्येक वर्ष तरी वंचित होतो. एवढे वर्ष आम्ही मोबाईल म्हणजे 2009 पासून जे मुले आहेत ते सर्व आत्ताच्या पिढीनुसार मोबाईल, इंटरनेट याच्यातच रमलेले आहेत. पण या शिबिरामध्ये येऊन आम्हाला टीमवर्क, एन्जॉयमेंट आणि शिस्त या सगळ्यांचं एक उत्तम असं प्रशिक्षण किंवा शिक्षण दिले. यासाठी मी आपले शिक्षक आशिष सर, विकास महाने सर आणि महेश सर यांचे आभार मानतो. धन्यवाद. माईक जवळ. माझे नाव राधिका सचिन पवार. मी वेळे या गावातून इथे शिक्षण घेण्यासाठी आलेली आहे. हा माझा 3रा कॅम्प आहे. यामध्ये मी खूप काही शिकले, जसे की लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे एवढी मी शिस्त शिकले. हा कॅम्प मला खूप आवडला. थँक्यू. माझी या कॅम्पमध्ये पहिली श्रेणी आहे. माझा हा पहिला कॅम्प आहे. मी या कॅम्पमध्ये येऊन खूप काही शिकलो, जसं की त्राटक, लाठीकाठी, व्यायाम प्रकार आणि इतर काही, दांडपट्टा. परत आमचे ग्रुप पाडले होते. त्या ग्रुपनुसार आम्हाला कामे वाटून दिली. ती कामे दररोज पार पाडावी लागायची आणि ती सगळी जण आम्ही पार पाडायचो. अशा कामानुसार आम्हाला सगळ्यांना सवय लागली. लाठीकाठी हे शिकवले आम्हाला. याच्यातून आम्हाला तुमच्यासमोर प्रात्यक्षिक दाखवायला खूप आनंद झाला. धन्यवाद. सुरुवातीला हे तुम्हाला जेवढं सोपं दिसतंय असं अजिबात ते सोपं नाहीये. तलवार हातात घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं हे असलं प्लास्टिकची किंवा ह्याच्यावर शिकवणार नाही. तुला जर शिकायची असेल तर ओरिजिनल तलवार घ्यायची, जी जड असते. ते मुलं ज्या पद्धतीनं चालवतायत आपल्याला असं वाटतं फार सोपं आहे. जेव्हा सरांनी पहिल्यांदा माझ्या हातात तलवार दिली आणि तलवारबाजीचा नमस्कार शिकवला, तो नमस्कार शिकताना 2-3 टेंगुळ आले डोक्यात, कारण जे ते फिरवताना ते डोक्यात बसले. पण एक मात्र त्या दिवसापासून 100% सत्य आहे की स्वसंरक्षणासाठीचा जो सेल्फ डिफेन्स असतो तो कॉन्फिडन्स त्या दिवसानंतर, आधीही माझ्यात कॉन्फिडन्स होता, पण त्या दिवसानंतर सेल्फ डिफेन्स कसा करू शकतो आपण किंवा तो जो कॉन्फिडन्स आला, तो कॉन्फिडन्स आजपर्यंत कशानेच नव्हता. त्यामुळं लाठीकाठीनं जे कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मग ते अभ्यासातलं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपल्याला रात्री अपरात्री जरी आपण कुठे जाणार असू तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. हा कॉन्फिडन्स लाठीकाठीनी, तलवारबाजीनी, तायकोंदोनी येतो जेव्हा तुमच्याकडे काही नाहीये पण तरी तुम्ही सेल्फ डिफेन्स करू शकता, तर तुम्हाला भीती कुठल्याच गोष्टीची वाटायची गरज नाहीये. आणि ज्या पद्धतीनं हे शिकलं जातं, मी तुम्हा सगळ्यांना असं सांगू इच्छिते, यानंतर अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा खूप वाढतं. म्हणजे जेव्हा तुम्ही हे प्रशिक्षण करताय, हे करून झाल्यानंतर घरी जाऊन जर तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न केला तर जेवढं तुम्ही वाचलंय त्यातलं 80 ते 90% तुमच्या लक्षात राहू शकतं, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असतं या खेळाला. बाकीचे जे तुम्ही मोबाईलवर गेम खेळता किंवा इतर जे काही आहे त्याच्यानी कुठलंही कॉन्सन्ट्रेशन होत नाही, उलट तुमचे ब्रेन सेल्स डॅमेज होत जातात. पण
जर मला वयाच्या 40व्या वर्षी तो कॉन्फिडन्स येऊ शकतो, तर लहानपणापासून आपण जर आपली मुलं या लाठीकाठी किंवा तलवारबाजीच्या प्रशिक्षणासाठी पाठवली तर नक्कीच त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढेल. आणि इथे जे प्रशिक्षक आहेत, माने सर, इंगळे सर, हे अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये खूप छान पद्धतीनं तुम्ही शिबिर घेतलंय किंवा इतक्या छोट्या मुलांचा तो कॉन्फिडन्स बघून खरंच असं वाटतं की अशा पद्धतीचे शिबिर अजून व्हायला पाहिजे. किंवा मी म्हणेन की प्रत्येक शाळांमध्ये, म्हणजे पुण्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या शाळेमध्ये मला बोलवलं जातं व्यसनमुक्तीसाठी काही लेक्चर्स असतात. आता 8वी पासून कंपल्सरी केलेलं आहे. 8वी 9वी 10वी 11वी 12वी व्यसनमुक्तीचे लेक्चर्स असतात प्रत्येक ठिकाणी. तर त्या शाळांमध्ये मी आवर्जून त्या शिक्षकांना सांगते की एक तरी अशा प्रकारचं प्रशिक्षण वर्ग हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी तुमच्या शाळेत ठेवा. आणि सर नक्कीच तुमचं हे फार इतक्या छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत ज्या पद्धतीनं तुम्ही प्रशिक्षण दिलंय ते फार गौरवास्पद वाटतं मला. त्यासाठी या सूर्योदय संस्थेचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. पण आता सध्या नवी मुंबईमध्ये मी एक जर्मन MNC मध्ये ॲज अ असोसिएट जनरल मॅनेजर म्हणून काम करत आहे. मी सर्वप्रथम आशिष सरांचे आणि सूर्योदय संस्थेचे मनापासून आभार मानतो. त्यांनी जो काय आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून मान दिला त्याच्यामुळं खरंच खूप आनंद वाटला. विशेष आनंद यासाठी पण वाटला की या शिबिरामध्ये माझी मुलगी अक्षरा आणि पुतणी आर्या आणि संस्कृती आहे आणि संस्कृती आणि आर्या यांना लीड करून खूप आनंद वाटला. खरं तर तुमचं सूर्योदय संस्थेचं कौतुक करावं असं वाटतं, कारण लोणंद सारख्या ठिकाणी मर्यादित सुखसुविधा असताना तुम्ही हे जे काही नियोजन करत आहात तर ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि ॲक्च्युली मुलांना याच्यातून जे काही शिक्षण मिळत आहे म्हणजे याच्यातून फक्त फिटनेसचं शिक्षण नाही मिळत आहे, तर तुम्ही बघितलं की लिडरशिप क्वालिटी, परत स्टेज डेअरिंग ह्या गोष्टी पण मुलांच्या डेव्हलप होत आहेत याच्यातून. आणि याच्यातून तुम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचे शौर्य, त्यांचे संस्कार हे मुलांपर्यंत पोहोचवायचं काम करत आहात. तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही काळाची गरज आहे. आज जे आपण आजकाल मुलींच्या बाबतीत बऱ्याचशा घटना ऐकत आहे त्याच्यातून सेल्फ डिफेन्स किती गरजेचं आहे हे आपल्याला समजतं आणि हे द्यायचं काम तुम्ही करत आहात. तर मी तुम्हाला मनापासून पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. तुम्ही आपली पिढी अशीच बळकट मजबूत बनवत राहा. जय शिवराय. थँक्यू. एक फीडबॅक दिला की सर तुम्ही हे शिबिर जे आहे ते फक्त 8च दिवसासाठी का ठेवता, कमीत कमी 1 महिना तरी ठेवत जा म्हणून. तर हे त्यांच्यासाठी खूप मोठं ॲप्रिशिएशन आहे की हे शिबिर खरंच किती सक्सेसफुल आहे. आणि ह्या शिबिराचं वेगळं पण कसं आहे हे तुम्हाला समजेल, कारण की याच्यामध्ये फक्त आसपासचे नाही तर आज पुणे आणि मुंबईवरून मुलं येत आहेत, त्यांचे पॅरेंट्स त्यांच्या मुलांना इथं पाठवत आहेत. तर हे ह्याच्यातून दाखवतं की हे खरंच खूप वेगळं शिबिर आहे, प्रेरणादायी आहे आणि ही काळाची गरज आहे. थँक्यू सर.